शाइस्ता परवीन या महिलेला कॅन्सरमुळे खूप त्रास होत होता। या आजाराचा तिच्या डोळ्यांवर घातक परिणाम झाला आणि तिची दृष्टी कायमची जाण्याचा धोका निर्माण झाला। पीडित महिलेने तपासणीसाठी कर्करोग तज्ञ डॉक्टर रोहित मुंद्रा यांच्याशी संपर्क साधला। डॉक्टरांच्या मते जर डोळ्यांची शस्त्रक्रिया ताबडतोब केली गेली नाही तर तिला तिचा डोळा गमवावा लागेल आणि ती कधीही बघू शकणार नाही। तसेच पीडित महिलेला हे ऐकून खूप निराशा झाली की या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च येईल, कारण तिच्याकडे या कठीण आणि महागड्या शस्त्रक्रियेसाठी काहीही नव्हते। डॉक्टर रोहित मुंद्रा आणि डॉक्टर श्याम गावंडे यांनी जेव्हा पेच प्रसंग निर्माण केला तेव्हा मुख्यमंत्री मदत निधीतून केलेली तरतूदही पुरेशी नव्हती। जसजसा वेळ जात होता तसतसे दृष्टी जाण्याचा धोका वाढत गेला। दरम्यान पीडितेच्या ओळखीच्या मोहम्मद झाकीरने ही समस्या हरिना फाउंडेशनचे शरद कासट यांच्याशी शेअर केली। त्यांनी लगेचच हा मुद्दा हरिना फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी यांच्याकडे उपस्थित केला आणि हरिना अंतर्गत कैलासवासी मधुसूदनजी जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण समिती मार्फत त्यांच्या देणगीदारांच्या मदतीने आर्थिक गरज पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। महिलेच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया लगेच करण्यात आली। या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीसाठी आलेख खंडेलवाल यांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी लगेचच ती मान्य केली आणि रुग्णांचे डोळे वाचले। शस्त्रक्रियेनंतर शाइस्ता परवीनचा आनंदाश्रू थांबत नव्हते। माझ्यासाठी हा एक दैवी चमत्कार आहे। मी आयुष्यभर महाराष्ट्र सरकार, हरिना फाउंडेशन, आलेख खंडेलवाल, हजरत बाबा ताजुद्दीन रोगी सेवा संस्था आणि इतर सहकाऱ्यांची आभारी आहे। समाजात शाइस्ता परवीन सारखे अनेक रुग्ण असतील ज्यांच्या दृष्टी संरक्षणासाठी हरिना फाउंडेशन नेहमीच सेवेसाठी उपस्थित राहील, असे आश्वासन अध्यक्ष मनोज राठी यांनी केले। या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर श्याम गावंडे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख अमरावती, हरिना कार्याध्यक्ष चंद्रकांत पोपट, उपाध्यक्ष रामप्रकाश गिल्डा, नेत्रदान समन्वयक शरद कासट, विजयकांत चौरेकर, मोहम्मद कामिल, गीताई हॉस्पिटलचे मोहम्मद परवेज आदि उपस्थित होते। कैसे मतलब उसके लिए प्लास्टिक सर्जन डॉक्टर फिरोज बोरले आए थे वर्धा से। मैं आज की एकदम मीटिंग में अर्जेंटली उनको बुला नहीं सकता था। मेरे दादा जी सीनियर और वो आंखों के मतलब फ्री फ्लैप की इसमें बहुत माहिर। अब उनको तो ये नहीं बोल सकता था कि सर सोशल कॉज करके आ जाइए, ये करके आ जाइए करके। तो पहले मैं इनके पास ही गया, आप देखो कहीं से कुछ ये कर सकते हैं। फिर बाद में तभी श्याम सर का शिफ्टिंग सीएम में हुआ था। हम एक्चुअली सुपर में साथ में ही काम करते थे, तो कभी 15-20 दिन पहले फिर उनके पास गया। इन्होंने बिल्कुल बोल दिया कि सर ये हो जाएगा और शकीर भाई आपके तक पहुंच गए। तो बेसिकली ये सब जम के आ गया ऊपर से और योग है, बिल्कुल योग में सब जम गया। और आप लोगों के सहकार्य की वजह से वो बिल्कुल मुझे पेशेंटों को कहीं पे भी ये नहीं करना पड़ा और आखिर सच में बच गई। बहुत ऐसा है। अब जिनके माध्यम से ये संपन्न हुआ, ऐसे जाकिर भाई, गावंडे सर और हमारे आले, ये तीनों बहन जी का सत्कार है। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।